तर हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर आज परत मी इव्हिनिंगलाच ब्लॉग शूट करत आहे. तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मी कुलदीप पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आज इव्हिनिंगला मी खेळायला तर नाही जाणार मॅच, पण मी चाललो माझ्या फेवरेट जागेवरती. सो मी तुम्हाला पण घेऊन जाईलच. आणि माझ्यासोबत मृणाल ताई असणारच आहे. अजून कोण असेल माहिती नाही. जो कोणी असेल मी तुम्हाला दाखवेलच, कारण त्याची मला कमेंट आलेली. तर मी त्याला डायरेक्ट ब्लॉगमध्येच दाखवेल जर तो आला तर जाऊया आपण एकत्र माझ्या फेवरेट प्लेसवरती. तर चला. तर मित्रांनो, मी आलेला मृणालच्या घरी. मृणाल रेडी होत आहे ना. मी तुम्हाला बोललेला माझ्यासोबत अजून एक म्हणजे कोणतरी येणार आहे ना. त्याने खास कमेंट केलेली की मला घेत नाही ना. तुम्ही सांगा मला कमेंट करून, मी ह्याला घेतो का नाही ब्लॉगमध्ये. हा बघा, त्या दिवशी मला याने ब्लॉगमध्ये घेतलाच नाही मित्रांनो. मी फक्त एकदाच नाही घेतला, एकदाच नाही ते म्हणजे परवा दिवशीच नाही मी घेतला. इम्पॉर्टंट लोकांना घेतलं नाही, इम्पॉर्टंट लोकांना नाही. मी तुला दरवेळेस घेतो. प्रत्येक व्हिडिओला तू अंपेरिंगला होता. अंपायरिंग नाही अंपेरिंग नाही काय तर बसलेले आपण. हा पण नाही ना, ते होते कधी कधी. तसं नव्हतं पण तर मित्रांनो, मला तुम्ही कमेंट करून सांगा की मी ह्याला घेतो का नाही ब्लॉग मध्ये. मला घेत नाही. फक्त एक ब्लॉग मध्ये नाही घेतला, बाकी सर्व ब्लॉग मध्ये ते घेतोच ना. तर हा येणार आज म्हणजे तुषांक. तुझं नाव काय, तुषार आहे का तुषांक आहे? तृषांक. तरी मी तुला तुषारच बोलणार. होय. मी त्यांना कमेंट करून सांगा तुषार बोलू का तुषांक बोलू दे. आणि पहिली कमेंट ह्याचीच पडणार आहे मला. मी हे पण लिहून सांगतो तुम्हाला. तर बघा, मृणाल अजून रेडी होत आहे. ह्याला मी अर्धा तास अगोदर कॉल केला आहे, रेडी होऊन राहा न. मी घरी आलाय तेव्हा हा गेलाय बाथरूम मध्ये. काय बोलेल का ते सांग पहिला. सांग. 10 मिनिटं झाली फक्त. 10 मिनिटं तुला मी कधीच फोन केला समजलेला. 10 मिनिटं झाली. तर मित्रांनो, मी पोचलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मी माझ्या फेवरेट प्लेसवर जाणार होतो आज. तर मी तिथेच पोचलेलो आहे ना. काय सीन आहे, काय म्हणजे काय वाईब झालं इथे. तर चेक करा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. तर मित्रांनो, मी आलाय चिंचणी बीचवरती. कॅमेरामधनं तुम्हाला नीट नाही दिसणं, पण मी सनग्लासेस घातला त्याच्यामधनं असा चांगला वाईब आला ना. कारण तिथे सन पण आहे आणि ते प्लेन जात आहे तिथे एक, तेव्हा तुम्हाला दिसत असेल. थांबा, ते प्लेन जात आहे, ते असं वाईब क्रिएट करायचं ना एकदम भारीच. आणि हे बघा आपले दोन पार्टनर मृणाल आणि स्नॅप टाकत आहे. तर मित्रांनो, मी आलेला आहे चिंचणी बीचवरती. ही माझी फेवरेट प्लेस आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपण ब्लॉग शूट केलेला होताच. आणि आज परत आलेला आहे कारण खूप महिन्यानं आलो आहे. 1-1.5 महिन्यानंतर आले असतील ना आपण मृणाल. हां, 1-1.5 महिन्यानंतर आम्ही आलेलो आहेत. मृणाल आज लवकर आला जॉबवरून, म्हणून आम्ही आलो, प्लॅन केला. तर फिरतो थोडा, कार्डिओ पण होईल नॉर्मल असा, फ्रेश फील होते. तर बघत राहा. सिनेमॅटिक मी देईलच आज. एवढे दिवस जर नाही केले सिनेमॅटिक, आज मी नक्की तुम्हाला सिनेमॅटिक दाखवेलच. तर बघत राहा ब्लॉग आमच्यासोबत. मित्रांनो, दिसते का तुम्हाला प्लेन? हे बघा, आजकाल ना एवढे दिवस झाले हे प्लेन्स आहेत ना, हे पण एक वाईब क्रिएट करत आहेत. मी मॉर्निंगला शूट करणार होतो, पण माझ्याकडे फोन नव्हता मॉर्निंगला. हे जे प्लेन आहे ना, ते वाईब पण क्रिएट करत आहेत. मित्रांनो, खास मला भेटायला माझे सबस्क्रायबर आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो, कार घेऊन आलेले आहेत. बघा, ह्याला कधी बघितलं नसणार, पण हा माझा शाळेचा मित्र आहे, बॅचमेट, क्लासमेट. आम्ही बॅक बेंचर्स नाही बोलू शकत, आम्ही फ्रंट बेंचर्स. हा ना, मी आणि राज आणि ही अंकिता आमची वहिनी. आणि रितेशने आत्ताच घेतला आहे, 2-3 दिवस झाले असेल ना. 4 दिवस झाले आहेत. न्यू गाडी आहे. कोणाला पाहिजे असेल ना भाड्यावर हां, कोणाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा, नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाची लिंक आहेच, त्याच्यावरती जाऊन DM करा, मी कॉन्टॅक्ट करून देईल तुम्हाला. तर मित्रांनो, आमचं झालेलं आहे फिरून. चाललो आता घरी आम्ही. मस्त खाऊन वगैरे पण झालं. तुषारने तर काय खाल्लं नाही, कारण त्याला खायचा आहे शोरमा. आणि आम्हाला विचारलं पण नाही त्याने. आमचं खाऊन झाल्यानंतर आम्हाला सांगितलं नाही की शोरमा घ्यायचं आहे, सर खाणार का. त्याला माहिती आम्ही नाहीच बोलणार आहे. आपण नाही बोलणार, त्याला माहिती आहे. नाही घेत मित्रांनो. कोणासाठी घेत आहे मग आता? चल, कोणासाठी घेत आहे सांग. फ्रेंड मला बोलली तिला पाहिजे शोरमा. मित्रांनो, बनवत आहे. हा, म्हणजे ती फ्रेंड आणि आम्ही कोण? ती फ्रेंड आणि आम्ही कोण? तुम्हाला खायचं आहे? नाही, जाऊन दे. तर आमचं पोट भरलाय आमचं. मी खाऊ शकतो. तर आमचं झालं मित्रांनो चिंचण बीच फिरून मस्त. तुम्हाला माहिती आहे आम्ही चिंचण लावलो होतो.
त्याने पुन्हा ही व्हिडिओ चालू केली कारण मगाशी त्याने फ्लॅश आम्ही अगोदरच काळे त्यात पण आम्ही काळे दिसत होतो. आता काय आता त्यात काय होते टॅनिंग झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो, टॅनिंग पडलेली आहे बघा ना अजून. आज पण उन्हातच फिरलो ना. सनस्क्रीन तर आपल्याकडे नाही आहे तर काय करणार ना, स्किन केअर करायला कोण नाही आपलं तर म्हणून. तर अरे इम्रान चला. कोण कोण मैत्री ब्युटी पार्लर मैत्री ब्युटी पार्लर नको, ते लेडीज साठी आहे. तिथे फक्त एकच जण जाऊ शकतो. तिथे फक्त एकच जण जाऊ शकतो. त्याचं नाव ना घेत, त्याला रागेल म्हणून. प्लीज कमेंट करा. प्लीज कमेंट करा. ज्याला समज असेल तो कमेंट करा कोण आहे तो. आहे नंतर सांगतो ना. हां तर मित्रांनो मी जाता आता चिंचवडवरनं कारण टाईम पण झाला आहे आणि थंडी लागत आहे आमच्या तृषांगला. थंडी मी आता थांबलोय शोरमा घेण्यासाठी कारण तृषांगच्या फ्रेंडला पाहिजे शोरमा. खास कॉल केलेला तृषांगसाठी तर आम्ही शोरमा घ्यायलाच थांबलेलो आहे. शोरमा आम्हाला तर काय विचारलं नाही त्याने. तरी ठीक आहे आम्ही वाईट ना वाटून घे. फ्रेंड्स आत्ता चालू घरी जस्ट फ्रेश झालो. हे बघा तुम्ही बघू शकता मेसी आहे कारण मी हेअर वॉश केलेत आत्ताच कारण पूर्ण डस्ट झालं होतं. कारण मॉर्निंगला मी बोईसरला सुद्धा गेलो होतो. बोईसरला म्हणजे उमरोळला गेलो होतो आत्याकडे दुपारून. सो पूर्ण डस्ट तुम्ही बोईसरला गेलंच असणार त्या साईडला म्हणजे पालघर साईडला जाताना खूप डस्ट असते म्हणून पूर्ण वॉश केलं आहे. तर आता फुल फ्री वाटते एकदम. फ्री तर होऊन आलेलोच फ्रेश एकदम. बीचवर गेलो कारण तिथे वाईब्स खूप चांगल्या होत्या. कॅमेऱ्यामध्ये नाही दाखवू शकलो तेवढा कारण बघण्यात तेवढं हे गेलं. खूप चांगल्या वाईब्स होत्या. तुम्हाला माहितीच आहे चिंचण बीचचं तुम्ही बघितलं असेल खूप जणांनी. पण ज्याने नाही बघितलं त्यांनी नक्की जा तिथे आणि बघा. तर नक्की सांगा मला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि कमेंट करा मला. मी खूप वेळा बोलला कमेंट करा पण काही लोक कमेंट नाही करत. तर ब्लॉग बघा आणि कमेंट करा. मला सांगा कसा वाटला ब्लॉग. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि ज्यांनी पण कोणी सबस्क्राईब नाही केलं असणार तर सबस्क्राईब करा. फॅमिलीला पण सांगा, फ्रेंड्सला सांगा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बी सेफ. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच येईल नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.